काय मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आज ना आमची सोनी बनवते रांगोळी. काय सोनी रांगोळी बनवते ना, म्हणजे बनवते म्हणजे ती हे करते, ट्राय करते रांगोळी. म्हणजे बघते ती मोबाईलमध्ये वगैरे, तर ते रांगोळी बघत असते आणि मग ते छोटं छोटं काही नाही काय ट्राय करत असते ती. आज मला म्हणते मी करते मम्मी. म्हणजे बघूया, छोटासा व्हिडिओ बनवूया. झाली चांगली तर दाखवू तुम्हाला, नाही झाली तरी पण दाखवू, आणि झाली तरी पण दाखवू. पण बघू ना ट्राय करून तरी. आणि जे जे कमेंट करतात ना, तुम्ही औरूळचे आहात का, सरळूचे आहात का, तर आम्ही औरूळचे सरळूचे नाही, आम्ही सांगळवाडचेच आहोत. आणि अरुळे सरडुळे ना हे आमचे नातलग आहेत. आणि मी गेल्या वर्षी व्हिडिओ बनवलेले आहेत बघा, अरुळच्या विठ्ठल मंदिराची पूजा होती ना, त्याच्या या वर्षीचा पण व्हिडिओ आलेला आहे. हां, भजनाचा महिला मंडळ भजनाचा सुद्धा अरुळचा आलेला आहे. ते पण तुम्ही जाऊन बघा. आणि गेल्या वर्षीच्या पूजेचे पण आहे 2-3, ते पण तुम्ही जाऊन बघा. आमचे सगळे नातलग आहे, सरुडे, अरुळे, शिर्याळा, हे सगळे नातलग आहेत. आम्ही सांगवाडचेच आहोत. म्हणजे सांगवाडचे माझं माहेर आहे. आणि हां, वैभववाडी सांगोवाडी ना, मग सांगोवाडी आणि वैभववाडी काही लांब नाही आहे. मग ते माझं माहेर आहे सांगोवाडी. आणि माझं सासर ना राजापूरमध्ये आहे. पण मी राजापूरची जास्त व्हिडिओ करत नाही, कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही. म्हणून मी माझ्या माहेरी आली ना का मग मी माहेरचे व्हिडिओ सगळे बनवते. मग ज्याने ज्याने कमेंट केलं त्याचं मी उत्तर दिलेलं आहे. आता आपण रांगोळी बनवूया. कशी बनवते ती तुम्हाला दाखवते. हे बघा, ही सोनी आहे इकडे. आणि ही बघा, इथे ती रांगोळी बनवते बघा. हे कसे काढलेत बघा. हे ना आता ते काय रांगोळी भरायची आहे असं तिने ते मोबाईलवर बघितलेलं आहे. आणि हे बघा, मी ना रांगोळी, माझी भरपूर रांगोळी होती. मी विठ्ठलवाडीवरून ना 18 किलो रांगोळी आणली होती. एवढा वजन होता ना, बापरे. आता एवढीशीच राहिली, दिवाळीतून आणली. आमच्या रोज दरवाजावर रांगोळी असते, रोज. मी तुम्हाला दाखवेन, रोज दरवाजा रांगोळी असते. आता ही बघा, ही आता ही रांगोळी बनवते. इथं काय घेतलं आहे का, ते गम घेतलाय ना, गम आणि पाणी आहे, घेतला आणि पाणी घेतलेलं आहे. मिक्सचर बनवते मी. हे बघा किती भारी रांगोळी काढली बघा, दाखव बघू. हे बघा, हा कळस पण आहे. ट्राय करूया आधी, फ्लॉवरवर ट्राय करूया, छोट्याच्यावर. परमेनंट मार्करने काढलेला आहे तिने. आता त्याच्यावर ही ट्राय करणार आहे. बघूया, तरी झाली तर तुम्हाला दाखवते, नाही झाली तरी पण दाखवणार. पण प्रयत्न करायचे, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. म्हणून ती म्हणते मी करते, बघू. आता मी ते ग्लू लावते, ग्लूचा मिक्सचर. हे बघा, सगळ्या रांगोळींचा पसारा काढून ठेवला तिने. आणि कोणाला कोंबडी वडे पीठ पाहिजे असेल ना, तर हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा, त्याचे तांदूळ धुतलेले आहेत, डाळी वगैरे तर सगळे धुवी. मी कोणाला पाहिजे असेल ना कोंबडी वडे पीठ, तर तुम्ही ऑर्डर करा, खाली नंबर दिला जाईल. आणि मालवणी मसाला पाहिजे असेल ना, तर आम्ही मालवणी मसाला बनवलेला आहे. जर पाहिजे असेल कोणाला ना ठेवणीसाठी, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तो खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा. आणि भरपूर प्रतिसाद दिलात तुम्ही, त्याच्याबद्दल थँक्यू मसाल्यासाठी. पुढच्या वर्षी म्हणजे आता उन्हाळा पाऊस आमच्याकडे मसाला राहील, स्टॉक हां हां. ज्याला कोणाला पाहिजे असेल ना त्याने ऑर्डर करा. 1 नंबर मसाला आहे. कुठलेही मसाले तुम्ही न वापरता त्याच्यामध्येच भाजी, चिकन, मटण काही केले ना 1 नंबर लागतो. करून बघा, नॉनव्हेज दोन्ही छान लागतं. हां, आणि करून बघा तुम्ही, आणि नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्याने मसाले घेतलेत ना, त्यांनी सगळ्यांनी ना आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि सांगा कसा आहे मसाला, आमचा मालवणी मसाला आणि आगरी कोळी मसाला. आपल्या सबस्क्रायबर्सने पण घेतला, भरपूर सपोर्ट केला आहे मला. अजून सपोर्ट करा. आपलं चॅनल पटापट पुढे जाऊन दे. आणि जसे गावचे व्हिडिओ बघताना तसे हे पण बघा. भरपूर गावचे 5,000 6,000 असे लोक बघतात, सगळे आपली फॅमिली. मग तसे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. आता पण बघा तुम्ही जाऊन आमच्या चॅनलवर सगळे गावचे व्हिडिओ टाकले आहेत. नदीवर पण आम्ही गेलेलो, तेही टाकलं. आता परत एकदा नदीवर जाणार आहोत आम्ही, जेवण बिवण घेऊन एक दिवशी. हां, परीनी येईल ना, परीला वगैरे घेऊन जाणार आहोत. तेव्हा बघूया आता एक दिवशी कधी जायला भेटतो तेव्हा. हे बघा, आता हिने गम लावलेला आहे. राणी टी व्ही बघते बाहेर. राणीला आता कंटाळा आलेला आहे, लई गरमी आहे यावर्षी, भरपूर गरमी आहे. गावाला सुद्धा काही आंबे वगैरे नाहीत, रायवळ आंबे आहेत. आम्ही तुम्हाला दाखवलं आहे, रायवळ आंबे भरपूर आहेत, पण कलमाचे आंबे एकही नाही. कारण आमचे जे कलम लागले होते ना, ते सगळे वाऱ्याने पडून गेले. वादळ झाली ना, त्याच्यामुळे पडून गेलेले आहेत. आम्ही ना आताच गावावरून आलेलो आहोत, म्हणून तो पहिला व्हिडिओ आम्ही नदीचा टाकलेला आहे. तो तुम्ही जाऊन बघा. बास्ता नदीमध्ये पाणी किती आहे, आणि मस्त वाटतं तिकडे, अगदी गावासारखाच. आता परत जाणार आहोत आम्ही. भरपूर माणसं पब्लिक असतात आंघोळीला वगैरे. तुम्ही पण या, जवळ असलेले वाशिन बिशीनचे लोक जा, मस्त मजा करा. ही बघा किती मस्त केली बघा रांगोळी तिने. एक करते, बघूया आता काय होतंय ते. नाही तर काय मध्ये एक म्हण आहे,
करायला गेले गणपतीने झाला मारुती, असं नाही होता का मग आहे की नाही. हे बघा आता कशी करते, तिला आवड आहे सगळ्याची. आणि तिचे ना आरीवर्कचे ब्लाऊज ना अजूनपर्यंत चालू होते, त्याच्यामुळे ना व्हिडिओ करायला भेटत नाही. कारण तिची ऑर्डर असतात ना मेकअपच्या, मेहंदीच्या, आरीवर्कच्या. मग ती जाते, मग कोण करणार नसतो ना, मग मी एकटी किती करणार काय. त्याच्यामुळे आमचे ना हर दिन ना व्हिडिओ येत नाही. मग आता बघू, आता मी प्रयत्न करेन नक्की. आणि मग तुम्हाला मी टाकेन, थोडे थोडे असे नका, छोटे छोटे पण टाकेन. सगळ्यांना आमचे गावचे व्हिडिओ भरपूर आवडतात, पण गावाला कसं आम्ही वर्षातून एकदाच जातो ना. आता गणपतीला वगैरे गेलो ना का मग करू. आणि मी काय राजापूरचे काही व्हिडिओ जास्त करत नाही, आणि कोणाला आवडत नाही, कोणाला आवडतो. मग मी माझ्या आईकडे गेली ना सांगोवाडीला, कमी करते. हे 3 चांगले आले, छान आले, मस्त आले. हे 3 हळूहळू येतील, हळूहळू येतील. छान आले, छान आले. चला मग जरा मी तिला मदत करते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा प्रयत्न व्यवस्थित झालेला आहे आपला. हे बघा 2 फुलं झालेली आहेत, आणि पहिली रांगोळी टाकून झालेली आहे. आता वरती परत गमाचं पाणी टाकून, गम आणि पाणी टाकून पुन्हा एकदा त्याच्यावर रांगोळी टाकायची, म्हणजे ती जाड होईल. बघ किती भारी झालेत ते बघा. आपण करायचं असे प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला येणारच नाही काय. हिने आता ते बघितलं आणि म्हणते मी करते मम्मी. म्हणजे कर, चल बघूया. आम्ही आता आमच्या घरात असे रांगोळी बनवू, बघूया. पण असा पेपर पाहिजे ना. हां, मी पेपर कशावरचं घेतलं आहे, स्वीट्सचा डब्बा होता, त्याच्यावर हा पेपर होता, तो तिने काढून घेतला. आता असे पेपर विकत आणायला लागतील आणि मग रांगोळी बनवायची. हे बघा राणी बसली आहे. आणि आमचा पसारा आहे ना, तो इग्नोर करा, कारण आम्ही बेडरूममध्ये बसलेलो आहोत सगळे. हॉलमध्ये वगैरे, किचनमध्ये वगैरे नाही. आमची साफसफाई. आणि सध्या आमची साफसफाई घराची चालू आहे, कारण आता पावसाळा येतो ना, मग सगळे साफसफाई करायला लागते. त्याच्यासाठी आमची सगळं सामान इथे आहे. आणि घर तिथे सामान असणारच, होय की नाही. चला मग आता मी परत दाखवते तुम्हाला, एकदा बघा. आणि आता परत एकदा आम्ही करतो आणि तुम्हाला दाखवतो फायनल. हे बघा किती छान झाली बघा, मस्त. असं वाटलं पण नव्हतं की पहिल्याच टायमाला आपल्याला अशी होईल. बघा किती छान झाली. हे बघा आता आमच्याकडे व्हाईट कलर नाही, तर व्हाईट कलर जर असा मी मारला असताना, असा त्याची पाकळ्यानं जर व्हाईट कलर मारला असता ना, मग छान वाटला असता. आता आपण ना तुम्हाला दाखवते मी, हातात घेऊन. येत नाही ग माझ्या हातात, काढून दे. ही बघा सोनी माझ्या हातात देते, कारण ती चिकटते लादीला. तो प्लॅस्टिक आहे ना, ते कडक प्लॅस्टिक. हे बघा किती छान आहे आणि मस्त. बघा ते रांगोळी टाकली ना किती चमकते बघा ना. बघा आम्ही आपलं असंच केला, म्हटलं बघूया, करूया आणि व्हिडिओमध्ये दाखवूया. तरी बघ झाली तरी पण दाखवणार होतो, नाही झाली तरी पण तुम्हाला दाखवणार होतो, पण प्रयत्न तरी केला आम्ही. इतकं मस्त फुल तयार झालेलं आहे. बघा किती छान आहे. अजून करते सोनी, ना सोनी, दाखव बघू ते फुलं छोटे. हे बघा हे छोटे, बघा हे छोटे छोटे केलेत, 2 केलेत ना. हे बघा 2 केले. आमच्याकडे प्लॅस्टिक नाही आहे असं कडक, हे एवढंसं होतं, त्याच्यात आम्ही 2 बनवले. आता मी सोनीला सांगणार आहे आपल्याला पावलं बनव लक्ष्मीची मस्तपैकी. आता मी हे बनवीन, तुम्हाला दाखवेन कसं बनवायचं ते. प्रयत्न करायचा ना घरी मस्त. आता हे बघा हे करा काढलेला आहे ना, हा या करायला पण आम्ही आता रंगवणार आहोत. हे बघा ह्याला पण आम्ही रंगवणार आहोत. बघूया आता कसा दिसतो तो, नंतर तुम्हाला दाखवतो. 2 झालेले आहेत. आता नवीन एक पेंटर आलेले आहेत. हे बघा राणी आहे, राणी बघू. ही बघा राणी आहे आमची. आणि आता राणी एक कलर्सची रांगोळी कलर करते. कलर्स काढलेले आहे सोनीनी. आता राणी त्याच्यावर कलर करते, रांगोळी भरते. बघूया ना, दोघींनी पण प्रयत्न करतायत. पण हिचा प्रयत्न एकदम मस्त झालेला आहे. आता तर पहिलाच आहे हा, तर बघा किती सुंदर आहे. मग अजून तिने जर प्रॅक्टिस केली तर अजून भारी करेल ती ना. सोनी मस्त करशील ना. ती बघा आता कापते सोनी आमची. म्हणते मम्मी आज काम नाही थोडा, आता मी करते रांगोळी. म्हणजे कर बरा. तर राणी हे बघा इकडे भरवते पिंक कलर. हे राणी पानात ना, हातानं पानांना रंगी बघा कलर लाव. बघा राणीने किती मस्त कलर केलेला आहे बघा, छान. आणि ही सोपी आहे रांगोळी बघा, मस्त वाटते काढायला. अशी रांगोळी तुम्ही करा बघा, प्रयत्न करा नक्की तुम्ही रांगोळीशी काढाल. हे बघा राणीने बघा किती मस्त केलं, तर कलर मारते राणी. हे बघा पण 2 वेळा त्यांना ना कलर करायला लागतो. 2 वेळा पहिले
पातळ गमामध्ये ती रांगोळी चिकटावं लागते, नंतर जाड गमामध्ये परत चिकटावं सुकायला लागते. सुकली की मग परत जाड गमाने असे 2-3 लेअर द्यायला लागतात तिला, असे करायला लागते 2-3 वेळा. हे बघा आता ह्याच्यात वाया जाऊ नये रांगोळी म्हणून परत बघते. बस बस बघू, बघा किती छान आलेली आहे. हे एक टाईम झालेले आहे, आता दुसऱ्या टायमाला बघा असा गम लावायचा. आता तिथे रेड लावेल ती. किती भारी काम आहे बघा. म्हणजे बघा ही सोनीने केलेली इथे बघा. आता सोनी आमची ना त्याच्यासाठी पानं बनवते. हे बघा इथे तुम्हाला दाखवते. कागद नाही आहे आमच्याकडे, प्लॅस्टिक छोटासा होता म्हणजे बघा ही पानं त्याची बनवते. आणि ही आता अशी रांगोळी बनवली. आता इथे पानं लावेल इथे, एक इकडे एक तिकडे. असे मी तुम्हाला दाखवते थोडं थोडं. हे सगळा रांगोळीचा आमचा पसारा आहे. हे बघा हा सगळा रांगोळीचा पसारा आहे, अख्खे कलर वगैरे. आता हा पसारा उचलणार कोण? कोण उचलणार पसारा? दीदी. दीदी उचलणार. पहिले दीदीने सुरुवात केली म्हणजे दीदीच उचलणार आहे की नाही राणी? सोनी तोच उचलणार की नाही? हां राणी तू पण अर्धा उचलायचा. आधी आमच्याकडे असं आहे, त्या पसारावरनं भांडणाले होतं. ही बघा सोनीने बनवलेली रांगोळी बघा किती छान आहे. पानांना छोटे छोटे घेतले कारण आमच्याकडे कागद नव्हता म्हणून. हे बघा हे छोटे छोटे घेतले. आणि ही बघा ही राणीने केली, पण राणीला ती फिनिशिंग चांगली काही जमली नाही, तरी पण तिने केली बघा. आता ही कापून घ्यायची, आता बॉर्डर मारायची आणि कापून घ्यायची. एवढी फिनिशिंग जमली नाही तिला कारण पहिलीच होता, पण सोनीने मस्त 1 नंबर काढले. राणीची फिनिशिंग जरा बेकार आहे. आणि इकडून पण छान दिसते. उलटी केली ना आपण, तुम्हाला दाखवते मी. बघा उलटी करून बघा किती छान दिसते रांगोळी बघा. हे उलटी केल्यावर किती मस्त वाटते बघा, मस्त वाटते छान. आता ही बघा सोनी ना पावलं काढते. आता ही बघा, आता ही पावलं मी तिला सांगा मला पावलं काढून दे लक्ष्मीची. हे बघा आता यांना रंगवते. आता मला मी दाखवते सोनी काय करते ती. हे बघा सोनीनी पावलं पण बनवले, किती छान बनवले बघा. आणि फिनिशिंग पण बघा किती छान आहे बघा. आणि ही रांगोळी बनवली आणि इकडे एक रांगोळी तयार होते बघा. तिला काही एवढं जमत नाही तरी मग करते. सगळे काळा काळा करून सोडला ना. हे बघा किती मस्त पावलं बघा, छान वाटतात. मला आवडली पावलं. मी सांगते आधी पहिली पावलं बनवून. हे बघा किती छान आहेत बघा. पहिलीच बनवली आम्ही रांगोळी, 1 नंबर झाली पहिली. आता आम्ही बनवू कधी ना कधी टाईम भेटेल ना आपल्या घरी आमच्या, पाहिजे असले की आम्ही बनवणार आहोत असे. आता स्वस्तिक वगैरे काढू, स्वामी काढू. स्वामींची एक मूर्तीची पण मी रांगोळी काढणार आहे, स्वामी समर्थांची. तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेन. आता मी पसारा उचलला अर्धा. हां हिने उचलला. हिने थोडासा ठेवला इथे बघा सगळा पसारा. आता उचलतील सगळा. आता व्हिडिओ आपण कंटिन्यू ठेवू पुढे. हां छोटे छोटे बघ करू आम्ही, पण तुम्ही बघत राहा आणि शेअर करा जास्त आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांनी ना कमेंट करा ना, छान छान कमेंट करा. मग आम्हाला मस्त वाटतो. कमेंट करा तुम्ही सगळ्यांनी. आता गावच्या व्हिडिओना कशी कमेंट करता, आम्हाला मस्त वाटतं, बरं वाटतं का आपली फॅमिली आपल्याबरोबर आहे असं वाटतं. तसेच तुम्ही कमेंट करा. एवढे ज्याने बघतायत ना, आता किती 5000. हे बघा सोनी राणीचा बघा कसा कळस बनवला आहे बघा. खाली ठेव, खाली ठेव राणी दाखव. हा बघा तिने पहिल्यांदाच केलं आणि बघा किती छान केलं आहे, मस्त वाटतं ना. हे बघा अशा रांगोळी आहेत. आणि तुम्ही ना सगळ्यांनी व्हिडिओ बघता, 5000 6000 लोक व्हिडिओ बघतात, तर तुम्ही ना जास्तीत जास्त कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भरपूर जणांनी. मग आपलं चॅनल लवकर ग्रो होईल. 3 वर्ष झाली ना आपल्या चॅनलला, 2 वर्ष पूर्ण झाली आमच्या चॅनलला, तरी अजून ग्रो वगैरे झाला नाही आणि तेवढा वॉचिंग टाईम पण झाला नाही. तुम्ही सगळ्यांनी करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी शेअर करा व्हिडिओ आमचा. चला आपण नंतर मग थोडा शूट करूया, दाखवते तुम्हाला थोडा. चला मग इकडे चकली खायचं काम चालू आहे आणि कलर मारायचं पण काम चालू आहे. हे बघा आमच्याकडे मिसळ पाव आहे. आज आम्ही मिसळ पाव केलेली आहे. हे बघा मिसळ बनवली इथे तरी जे बघा अस्सल मालवणी मसाला आमचा घालून मस्त तरी आलेली आहे बघा. आणि मसाला जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा. आणि आमच्याकडे ना पाहुणे आलेले आहेत. कोण पाहुणे दाखवू का तुम्हाला? हे बघा सुबा आलेली आहे, माझी भाऊजाई आली आहे, कांदा चिरते मिसळसाठी. आणि देऊनीवरती स्लॅपवर गेलेले आहेत सगळे. हे आज आलेली आहे, ताई पण येणार आहे, तुम्हाला दाखवेन सगळ्यांना. आणि इकडे आहे आमच्याकडे पाहुणे आलेले आहे. कोण?
तुषार आलेलं आहे. तुम्ही बघला ना मागच्या व्हिडिओमध्ये तुषार लाकडा भरताना. खोपीत लाकडा भरली ना हो तुषार, खोपीत लाकडा भरली. इकडे बसले ते देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. आणि इकडे पण व्हिडिओ चालू आहे आमच्या गाववाल्यांचा. हे बघा नाश्ता करायला बसलेले आम्ही आणि मिसळ पाव बनवलेला आहे. या सगळ्यांनी मिसळ पाव खायला. तुमचा दिवू आहे, दिवू लाकडा भरून भरून थकलं आहे. आणि ताई पण येणार आहे. ताई आल्यानंतर ताईला पण देणार आहोत. ताई नाही देणार आहे पण आता आम्ही घेऊया म्हटलं. ताई जरा सुरुवात करा. मस्त एक नंबर मिसळ झालेली आहे. हे बघा मसाल्यामध्ये हे बघा मधुरा अस्सल मालवणी मसाल्यामध्ये ही मिसळ बनवलेली आहे. बघा किती तरी आलेली आहे. जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. भरपूर मसाला बनवलेला आहे आम्ही. कशी आहे रे मिसळ सांग. मिसळ मस्त आहे ना. यामध्ये दिवसभर आमच्या घरात काय म्हणजे होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चला मग आता आम्ही मिसळ खायला सुरुवात करतो. तुम्ही पण या कलिंगड खायला. ऊन बघा किती लागतोय. आम्ही आता कलिंगड कापलेलं आहे. आणि बघा ताई पण आली आहे. आराम बिराम करून झाला तिचा. कलिंगड राणी आहे. मी टाकू या सगळ्यांनी कलिंगड खायला. खातो. हे बघा इथे मावशी चालली आता. बाय 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 बाय. हे बघा इथे दिवू आणि मामी चालली आणि तुषार पण चालला. हे बघा इथे वाशिंग स्टेशनला आम्ही आले आणि इथे मामी चालले आता घरी. बाय. उन्हामध्ये घालणार आहे कारण आम्हाला 10 किलोची ऑर्डर आहे ना म्हणून. हे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल ना कोंबडी वडे पीठ तर तुम्ही ऑर्डर करा. मी नंबर देईन तुम्हाला खाली. त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. एक नंबर कोंबडी वडे पीठ आहे. आणि वडे करून बघा, खा आणि कमेंट करून नक्की सांगा. हे बघा कसे मस्त तांदूळ आहेत. रेशनिंगचे नाही आहेत बघा किती बारीक तांदूळ आहेत. रेशनिंगचे नाहीत, मी बाजारातून विकत आणलेले तांदूळ आहे ते. हे बघा हे सगळं असं धुवून वगैरे स्वच्छ करायला लागतो. नंतर मग हे सुकशी घालणार मी. राणी आता बसली आमची. आता आम्ही काहीतरी रेसिपी बनवतो. जरा काहीतरी थोडासा चटाकपटक काहीतरी बनवूया ना. आज बनवतो, बघूया काय बनवतो तुम्हाला दाखवेन मी. आता आपण ना सोयाबीनची ना फ्राय सोयाबीन बनवूया. हे बघा हे ना मी एक शिट्टी काढलेली आणि चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं कारण ह्याच्यात ना पाणी नाही राहत आहे. पाणी राहिलं ना मग ते चांगले फ्राय होणार नाही. बघा हे मस्त मी असे खडखडी सुकवून म्हणजे पिळून घेतलेले चांगले. आता आपण भाजी बनवूया. आता एक भाजी आहे आमच्याकडे बघा. तरी पण म्हटलं आता थोडीशी ती भाजी बनवली ना. भेंडी मसाला आहे बनवलेली. आता आपण ही बनवूया. हे बघा साधी सिंपल बनवायची आहे मला. त्याच्यामध्ये काय एवढं हे नाही. हे बघा हळद टाकायची तर मसाला टाकते. तुम्ही अशी पटकन भाजी जर आवडली नाही तर ही भाजी अशी बनवायची मस्त वाटते. हे बघा आता मसाला टाकते. हा बघा मधुरा अस्सल मालवणी मसाला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा. हा बघा मसाला किती कलर बघा किती छान आहे. मधुरा अस्सल मालवणी मसाला. आणि आगरी कोळी मसाला पण आहे, तो पण पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार. साधी सिंपल आहे रेसिपी. मी तुम्हाला रेसिपी म्हणून दाखवत नाही. जे मी माझ्या घरात काय होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी वेगळी मी शूट करेन नंतर. हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे बघा हे कुरकुरीत होण्यासाठी मी थोडंसं टाकते, जास्त नाही. हे बघा थोडंसं टाकलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेते. कारण ह्याच्यामध्ये किती पाणी काढलं ना तरी पण कुठे ना कुठेतरी पाणी राहतं ना, म्हणून आपण हे तांदळाचं पीठ लावायचं. मग कुरकुरीत होते. आता हे बघा हे एवढं पीठ आहे ना, हे चांगलं चोळून घ्यायचं. याच्यामध्ये मीठ मसाला पण चांगला लागायला पाहिजे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हा ना माझा किचन आहे. इथेच रेसिपी शूट होतात. बघा हा छोटासा किचन आहे माझा. इथे मी रेसिपी तुम्हाला जेवढ्या रेसिपी दाखवल्या यूट्यूबला इथे हे होतात शूट होतात. आणि याच्या आधी जुन्या होत्या ना तर माझ्या दुसऱ्या रूममध्ये होत होत्या. आता आम्ही दुसरा रूम चेंज केलेला आहे. आता आम्ही इथे राहतो. आता आपण ही
फ्राय करून घेऊया. हे बघा छान लागतात, तुम्ही असे करून बघा साध्या सोप्या पद्धतीत. जास्त तेल नाही वापरायचं. आता हे सगळे ह्याच्यामध्येच फ्राय करणार आहे मी, म्हणून मी एवढं तेल घातलेलं आहे. पॅनमध्ये मी टाकून घेतले. लगेच परतायची नाही, नंतर ते चिकटलेले असतात ना, मग ते भाजत नाही. म्हणून 10 मिनटं अशीच ठेवून द्यायचे, नंतर परतायचे. म्हणजे ती खालची बाजू आहे ना, ती कुरकुरीत होते. याच्यासाठी तुमच्याकडे जर मक्याचं पीठ असेल, दही असेल, आला लसूण पेस्ट असेल तर टाकू शकता. मी आला लसूण पेस्ट होती पण मी टाकली नाही, कारण आता गरमी आहे ना, म्हणून मी साधे सिंपल बनवले. त्याच्यासाठी मीठ मसाला आणि तांदळाचं पीठ टाकून बनवलं आहे. आता हे परतून घेऊया थोड्या वेळाने. हे बघा किती बाहेर किती ऊन आहे, आणि आम्ही गावाला गेलो तर पाऊस होता. इकडे बघा किती ऊन आहे, बाहेर जाताच येत नाही, एवढं सकाळी एवढं ऊन आहे. चला मग आपण आता सोयाबीन बनवूया. हे बघा आता परतूया आपण. बघा किती मस्त कुरकुरीत झालेत बघा. हे बघा लगेच परतायचे नाही, 10 मिनटं असे ठेवायचे. हे बघा असे होतात, मग कुरकुरीत होतात. असे थोडे थोडे असे परतून घ्यायचे असे. आणि इतके भारी लागतात ना सोयाबीन, तुम्ही करून बघा असे. हे बघा आणि दही घातल्यानंतर अजून भारी लागते. हे बघा मस्त झाले ना. आणि आमच्या त्या दिवशी थोडेसे जमले नव्हते, कारण त्याच्यामधलं ना पाणी चांगलं नितळून घ्यायला लागतं. सोनीने बनवले होते पण तिला जमले नाही होते. मला म्हणते आज बनवते. आता आम्हाला नाश्ता पण करायचा आहे. म्हटलं पण भेंडी मसाले पण आहे, आणि आता हे अजून तोंडाला लावण्यासाठी. बघा किती मस्त कलर आला. आता लगेच नाही पडतात, अजून 10 मिनटं खालची बाजू शेकू द्यायची. मग मस्त असा बघा असा कलर यायला पाहिजे, आणि असा कुरकुरीत बघा. बघा आपल्याला मंचुरियनला मागे काढतील असे मस्तपैकी होतात कुरकुरीत. बघा हे बघा किती भारी झालेत बघा सोयाबीन. असे कुरकुरीत करा. आता आपण नाश्ता करूया. हे बघा इथे आम्ही नाश्ता करतोय. इथे मम्मी या नाश्ता खायला सोयाबीन, भेंडी मसाला, काकडी, चपाती. आम्ही राणी बसली आहे इथं. वरती थंड पाण्याच्या बॉटल आहेत तिघांच्या 3. आता या सगळ्यांनी नाश्ता करायला. हे बघा मस्त सोयाबीन झाली भारी, एक नंबर. मी खाले.